आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार. वळूयात पुढच्या बातमीकडे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीत राजलक्ष्मी कंपाऊंडमध्ये एका गारमेंट कंपनीत लागलेल्या भीषण आगीत कपड्यांचं गोदाम जळून खाक झालं. या इमारतीच्या अख्ख्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती आणि दुसऱ्या मजल्यावर बंग ओव्हरसीज, थॉमस एक्सपोर्ट कंपनी, ऑनलाईन रेडीमेड गारमेंट वेअरहाऊस यांचे गाळे होते. त्या मजल्यावर लागलेल्या आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. कपड्यांच्या गोदामाला लागलेल्या या कंपनीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अनिल वर्मा. भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरामध्ये राजलक्ष्मी कंपाऊंड या ठिकाणी भीषण अशी आग लागलेली गारमेंट कंपनीला. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग पूर्णतः पसरलेली आहे आणि या आगीमध्ये आपण जर पाहिलं तर बंग ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती आणि त्यानंतर थॉमस एक्सपोर्ट कंपनी आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर ऑनलाईन मोठ्या प्रमाणात या कपड्यांची विक्री करण्यात येत होती. रेडीमेड गारमेंट या ठिकाणी वेअरहाऊस होतं आणि ते संपूर्ण या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण आग जी आहे ती या ठिकाणी गोदामापर्यंत पसरलेली आहे. आपण जर हा गोदाम बघितला तर जवळपास 300 मीटर लांब हा असा गोदाम आहे. असं आगीवरती लवकरात लवकर शर्थीचे प्रयत्न जे आहेत या ठिकाणी जवानांकडून केला जातो, मात्र ही आग कधीपर्यंत आटोक्यात येईल हे अजूनही सांगता येत नाही. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. आणि मंडळी, वसईत क्लोरीनच्या सिलिंडरला गळती लागल्याची